कल्याण पश्चिमेला काळा तलाव परिसरात प्रिया शर्मा आणि ममता चौहान यांच्यातर्फे योग दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्यात स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी निर्जा मिश्रा, राजाभाऊ पातकर यांनी योगाचा आरोग्यमय आनंदी जीवनासाठी कसा उपयोग होतो ते सांगितले। महिलांनी रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे योगासाठी सवय लावली तर अनेक त्रासापासून त्यांची मुक्तता होते। यावेळी त्यांनी महिलांना मोकळ्या जागेत वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचेही आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। 21 जून हा आपण योग दिन म्हणून साजरा करतो। रामदेव बाबांनी खूप वर्षापासून खूप मेहनत घेऊन योगाचं महत्त्व सगळ्या लोकांमध्ये वाढवलेलं आहे। पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा शासनावर आले आणि तेव्हा त्यांनी या योगाचं महत्त्व इतकं वाढवून टाकलं आहे, कारण लोकांच्या मनात होतंच आधी, पण त्यांनी एवढं महत्त्व वाढवलं आहे की इंडियात तर लोक मानतातच योगाला, पण आंतरराष्ट्रीय दर्जा हा नरेंद्र मोदींमुळे आज आपल्याला मिळालेला आहे। आणि आपल्याला खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये जी सुरू झालेली अशी प्रथा आहे, नेहमी आपण असं बघतो की दुसऱ्या देशातल्या ज्या प्रथा आहे त्या आपण उचलतो, जसं व्हॅलेंटाईन डे वगैरे असे बरेच डे असतात, ते दुसऱ्या देशाचे आपण फॉलो करतो, पण आपल्या देशात निर्माण झालेली कोणती तरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे योगा, आणि ती रामदेव बाबांनी सुरू केली, लोकांपर्यंत पोहोचवली। आणि अनेक उदाहरणं आपण असे बघितले की ज्याच्यातनं लोकांचे बरेच जे आजार डॉक्टरांनी हातवर केले असेही आजारांमधनं लोकांना त्याच्यातनं मुक्ती मिळाली। आणि त्याला आपल्या देशाला चांगल्या ताटमानेने बघता यावं यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न करून आमच्या योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा अशी जी मागणी केली होती ती मागच्या वर्षी 21 जून 2015ला आमच्या योगा या दिनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं। आणि 21 जून हा दिवस जागतिक योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आणि हे दुसरं आहे, याची फर्स्ट एनिव्हर्सरी म्हणून आज आम्ही जागतिक योग दिन इथे साजरा करतोय। आणि नरेंद्र मोदींचे खूप मनापासून आभार मानतो, रामदेव बाबांचे, ज्यांनी एवढं श्रम करून योगाचं महत्त्व आणि त्याच्यातनं बरेच रिसर्च त्यांनी शोधले। तर सकाळचे जर आपण योगामध्ये प्राणायाममध्ये लक्ष घातलं तर आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो। याचंच मार्गदर्शन आम्ही महिलांना देत असतो, कारण महिलांना आजच्या धावपळीच्या युगामध्ये घर सांभाळायचंच असते, बाहेरही सांभाळायचं असते, आणि अशा दोघी अवस्थेमध्ये आपली प्रकृती जर नीट असेल तर आपण जास्तीत जास्त काम करू शकतो। आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण काळा तलाव इथे जास्ती संख्येने महिला येऊ शकतात, बसू शकतात। इथे स्वच्छ वातावरण आहे आणि याच्यामध्ये आपण योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याचे काय फायदे हे बऱ्याच महिलांना माहिती नाही, म्हणून इथे जे आपल्या योग शिक्षिका आपल्याला लाभलेले आहे त्या योगाचं महिलांच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, त्यांनी केल्याने आपण कोणत्या कोणत्या गोष्टीपासून वाचू शकतो आणि किती असे महत्त्वाचे आहे 15 ते 20 मिनिटाचे, जे फक्त 20 मिनिटं डेली केल्याने आपल्याला बाकी कोणत्याही एक्सरसाइजची गरज नाही, अशांचं महत्त्व देण्यासाठी आज आपल्याकडे मॅडम उपस्थित आहे। तर मी सगळ्या महिलांना विनंती करते की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, कारण आरोग्य हीच संपत्ती असं जे म्हटलं जाते, ती संपत्ती आपल्याला जपायची, बाकीच्या संपत्ती ही आरोग्यानंतरच असतात। हेच मला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे त्यांना सांगायचं आहे आणि त्यासाठी इथे मी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ऐसी एक प्रक्रिया है जो आत्मा को परमात्मा से मिलाने की बीच की क्रिया है, और इस क्रिया को बहुत ही सरलता से आम जीवन में आम व्यक्ति, साधारण लोग अपना सकें, और अपनाने के बाद इस शरीर को परमात्मा से नहीं लेकिन इस संसार में कार्ययुक्त रखने के लिए एकदम फिट और अच्छी तरह से जीवन व्यापन करने के लिए अपने आप को स्वस्थ रख सकें, ये रामदेव जी की देन है। और स्वामी रामदेव जी ने इस क्रिया को, इस योग की क्रिया को देश और विदेश में इतना फैलाया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जब आए तो उन्होंने यूनो में इस प्रस्ताव को रखा कि योग का एक दिन होना चाहिए पूरी यूनिवर्स में, और वो 21 मार्च पिछले साल तय हुआ, 21 जून ये पिछले साल तय हुआ, ये आज 21 जून यानी हम पहला वार्षिक वर्षगांठ मना रहे हैं योग का। इस प्रकार से मेरा ढोले जी को आज इस काला तालाब के खुले वातावरण में बुलाया है। कुछ यहाँ की बस्ती की महिलाएं और कुछ और बाहर से आई हुई महिलाएं योग प्रशिक्षण लेने के लिए यहाँ बैठी हैं, और माया जी उनको बताएंगी, आज की जो प्रक्रिया बताएंगी, जिससे वो अपने
सामान्य जीवन में, दैनंदिन जीवन में स्वस्थ रहने का सीख कर यहाँ से जाएंगे और अपने आप को स्वस्थ रखेंगी। यही रामदेव जी की देन है और प्रधानमंत्री जी की इस देश को ये देन है कि सब लोग अपने ही संस्कार में फिर से योग करें। जागतिक योगा दिन म्हणून संपूर्ण जगभर योगाचं महत्त्व लोकांना समजावं म्हणून हा दिवस संपूर्ण जगभर पाळला जातो। आज ह्या काळातळाव परिसरात माझी भगिनी भारतीय जनता पार्टीच्या महिला सरचिटणीस माननीय प्रियाताई शर्मा यांच्या माध्यमातून काळातळाव परिसरात महिलांसाठी योगाचं प्रात्यक्षिक व शिबिर याचं जे आयोजन केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो। कारण की आपली गृहिणी, आपली भगिनी, आपली माता ही जर सक्षम असेल तर देश सक्षम, कुटुंब सक्षम, राष्ट्र सक्षम या उद्देशाने भारतीय जनता पार्टीतर्फे या महिला आघाडीतर्फे यांनी जो कार्यक्रम महिलांसाठी राबवलेला आहे योगाचं, मी त्यांना धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून अनेक समाजसेवेचे आपण वसा घेतलेला आहे व समाजसेवेचंच एक माध्यम की आपल्या भगिनी संपूर्ण त्यांचं शरीर सुदृढ राहावं, निरोगी राहावं, त्यांना योगाचं महत्त्व प्राप्त व्हावं यासाठी आपण जो कार्यक्रम लावला याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांना विनंती करतो माझ्या संपूर्ण महिला भगिनींना, जसं आपण आपल्या घरातलं पाणी कुठेही तुम्ही घरातली आपण भांडी साफ करतो व पाणी कसं आपण साईडला देतो, तर पाणी बचावसाठी देखील आपण थोडं चांगल्या आपण एक माध्यम आपल्याकडे फार मोठं आहे, तर आपण पाणी कसं वाचवता येईल व 1 जुलैला जागतिक जो आपण झाडं लावायचा जो आपला उपक्रम आहे तो उपक्रम महिला भगिनींनी स्वतः पुढाकार घेऊन 1 महिलेने 1 झाड लावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो व जाहीर आवाहन करतो। मला खात्री आहे की माझ्या या भगिनी निश्चितच ह्या योगा दिनाचा कार्यक्रम संपल्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम 1 जुलैला जागतिक पर्यावरणाचा संतुलन राहण्यासाठी नक्कीच एका व्यक्तीमागे 1 झाड लावतील अशी मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो व विनंती करतो। या कार्यक्रमास मी संपूर्ण महिला भगिनींना जागतिक योगा दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो।